देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात राणी लक्ष्मीबाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली। त्या केवळ एक महान वीरांगनाच नव्हत्या, तर आजही त्या सर्व महिलांसाठी एक आदर्श आहेत। जन्म आणि बालपण। राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशीतील वाराणसी येथील अस्सीघाट येथे झाला। त्यांचे वडील मोरोपंत तांबे आणि आई भागीरथीबाई होत्या। लहानपणी त्यांना मणिकर्णिका या नावाने ओळखले जात होते, पण प्रेमाने सर्वजण त्यांना मनू म्हणत असत। विवाह आणि कौटुंबिक जीवन। वयाच्या 12व्या वर्षी मनूचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले। 1851 साली त्यांना एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने अवघ्या 4 महिन्यांतच त्याचे निधन झाले। त्यानंतर त्यांनी दामोदरराव नावाच्या मुलाला दत्तक घेतले। राजकीय संघर्ष आणि मी माझी झाशी देणार नाही। 21 नोव्हेंबर 1853 रोजी राजे गंगाधरराव यांचे निधन झाले। पतीच्या निधनाचे दुःख पचवून लक्ष्मीबाईंनी पुरुषप्रधान समाजात एका विधवा राणीला दुर्लक्षित केले जाऊ नये म्हणून धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्यास सुरुवात केली। राज्य करण्यासाठी आपण समर्थ आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी गंगाधररावांच्या निधनानंतर स्वतःच्या नावाने राज्यमान्यता मिळवली। या घटनेनंतर 27 फेब्रुवारी 1854 रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदरराव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले। डलहौसीने झाशीचा ब्रिटिश राजवटीत समावेश करण्याची घोषणा केली। लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला आणि पॉलिटिकल एजंटला याची माहिती मिळताच राणींच्या तोंडून प्रसिद्ध वाक्य बाहेर पडले, मी माझी झाशी देणार नाही। या घोषणेने त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाची तयारी सुरू केली। अंतिम लढाई आणि बलिदान। लक्ष्मीबाईंनी इंग्रजांशी अत्यंत निकराने झुंज दिली। दोन्ही हातात तलवार घेऊन, घोड्यावर स्वार होऊन आणि आपल्या मुलाला पाठीवर बांधून त्या लढल्या। परंतु इंग्रजांच्या विशालकाय सैन्यदलासमोर झाशीच्या छोट्या सैन्याचा निभाव लागणे शक्य नव्हते आणि शेवटी इंग्रजांनी झाशीवर विजय मिळवला। 1858च्या लढाईत राणी लक्ष्मीबाई पूर्णपणे घायाळ झाल्या होत्या। आपल्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होऊ नये अशी त्यांची तीव्र इच्छा होती। त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितले, माझ्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होता कामा नये, त्याआधी माझा देह जाळून टाका आणि माझ्या दामोदरला सांभाळा। एवढे बोलून राणीने अखेरचा श्वास घेतला। त्यांचे बलिदान आजही आपल्याला धैर्य आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देते। राणी